नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. तर मित्रांनो, आज आपण एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चात तसेच कमी दिवसामध्ये मार्केटला टॉप पद्धतीचे रेट देऊन जाणार. तर मित्रांनो, आज आपण अशा पिकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ते तुम्हाला कमी दिवसात, कमी जागेत आणि कमी वेळेमध्ये मार्केटला टॉप रेट देऊन जाईल. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसंच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. तर मित्रांनो, भेंडी लागवड करण्यासाठी आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं, तसेच कालावधी देखील आपल्याकडे कमी असतो आणि असं कोणतं पीक आपण लागवड केलं पाहिजे मार्केटला चांगल्या प्रकारे रेट देऊन जाईल, तर ते पीक आहे भेंडी. तर भेंडी एप्रिल महिन्यात भेंडीची लागवड करणे आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरतं, कारण उन्हाळ्यात भेंडीला बाजारात चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर लागवड पद्धत जर आपण बघितली तर लागवड पद्धत जमीन आपण कशा पद्धतीने निवडावी, तर एप्रिलमध्ये तापमान जास्त असल्याने जमिनीची पूर्व मशागत व्यवस्थित करणं गरजेचं असतं. जमीन आपल्याला मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन या ठिकाणी निवडायची आहे आणि आपण या ठिकाणी व्हरायटींची जर जात बघितली तर व्हरायटींची आपल्याला निवड करायची आहे. अंकुर 40, महिको 10, राधिका किंवा वर्षा यासारख्या सुधारित रोगास कमी बळी पडणाऱ्या वाणांची आपल्याला निवड करायची आहे. लागवडीचं जर अंतर आपण या ठिकाणी बघितलं तर प्ले स्टोअरला अमृत पॅटर्न ॲप दिलेलं आहे. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. लागवडीचं अंतर कशा पद्धतीने घ्यायचं आहे, कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्ही मिळवू शकता. तर फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. तसेच बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे, तर पेरणीपूर्वी आपल्याला प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा कार्बेंडाझिम सोडावे किंवा जमिनीमधून म्हणजे होणारे जे काही रोग आहेत ते आपल्याला रोखता येतात. खत आणि पाणी व्यवस्थापन जर या ठिकाणी बघितलं तर अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत या ठिकाणी 20 ते 25 गाड्या आपल्याला कुजलेले शेणखत टाकायचे आहे जमिनीमध्ये. रासायनिक खतांमध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश याच्यावर भर द्यायची आहे आणि पाणी या ठिकाणी पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, तर उन्हाळा असल्याने जमिनीच्या म्हणजे मागणीनुसार म्हणजे जमिनी जेव्हा पाणी मागतं, पीक ज्या वेळेस पाणी मागतं तेव्हा आपल्याला पाणी या ठिकाणी 5 ते 7 दिवसाच्या अंतराने द्यायचं आहे. सिंचनाचा जर वापर केलास तर जमिनीमध्ये जो काही ओलावा आहे तो टिकून राहील. भेंडी पिकाचा जर कालावधी आपण या ठिकाणी बघितला तर भेंडीची जी काही काढणी आहे लागवडीनंतर साधारणपणे 45 ते 50 दिवसांनी पहिली तोडणी सुरू होते. याचं उत्पादनचा जर आपण काळ बघितला तर एकदा तोडणी सुरू झाली की म्हणजे योग्य व्यवस्थापन ठेवल्यास 3 ते 4 महिने सतत भेंडीपासून आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळत राहतं. तर एप्रिलमध्ये लागवडीचे विशेष महत्त्व काय आहे, तर आपण बघूया. सर्वात महत्त्वाचा भाग आहे बाजारातील चढत्या किमती. मे आणि जून महिन्यात लग्न, सराई आणि इतर कार्यक्रमांमुळे भेंडीला मोठी प्रमाणात म्हणजे मागणी असते. एप्रिलमध्ये लागवड मे अखेरीस उत्पादनात येते. जेव्हा बाजारात आवक कमी असते त्यावेळेस म्हणजे उत्पादनात येते आणि कमी रोगराई पावसाळ्याच्या तुलनेने उन्हाळ्यात केवडा म्हणजे यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो. म्हणजे भरघोस उत्पादन आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळत असल्याने पिकांची वाढ जोमाने होते आणि चांगल्या प्रकारे जे काही पीक आहे पिकाची क्वालिटी म्हणजेच भेंडीची क्वालिटी चांगल्या प्रकारे राहते. तर मित्रांनो, तुम्ही जर भेंडी या पिकाची लागवड जर एप्रिल महिन्यात केली तर मे तर जून महिन्यामध्ये तुम्हाला मार्केटला चांगल्या पद्धतीचे टॉप पद्धतीचे रेट मिळू शकतात. तर तुम्ही एकरी जरी भेंडीची लागवड केली तर नक्कीच तुम्हाला लाखोतून नफा आवश्यक मिळेल. तर माहिती कशी वाटली, माहिती आवडल्यास शेअर करा गरजू शेतकऱ्यांपर्यंत आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.